कालपासून देशभरात लागू झालेल्या 3 नवीन फौजदारी कायदे हे पीडित केंद्री विहित वेळात न्याय देणारे, पारदर्शक व ऑनलाईन असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्त्यांनी हे कायदे व त्यातील तरतुदी लक्षात घ्याव्यात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी शहापूर येथील डिफेन्स अकॅडमीच्या सभागृहात केले। या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, डिफेन्स अकॅडमीचे नरेंद्र पालांदुरकर, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुधाकर साठवणे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होते। सुरुवातीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲडव्होकेट भरत गबने यांनी बदललेल्या कायद्याविषयी माहिती दिली। भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 अनुक्रमे कालबाह्य भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा आहे नवीन कायदे घेतील, असे मतानी यांनी सांगितले। देशातील नवे फौजदारी कायदे लागू करण्याचा उद्देश असा आहे की इंग्रजांच्या काळापासून लागू करण्यात आलेले नियम, कायदे हटवणे आणि त्याऐवजी आजच्या काळानुसार कायदे लागू करण्याचा आहे। फौजदारी संदर्भातील 3 नवीन कायदे लागू झाल्यानंतर काही गोष्टी बदलणार आहेत। खरं तर देशभरात कुठेही 0 FIR आता दाखल करता येईल। काही प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक होणार आहे। याविषयी काही प्रकरणात पोलीस आरोपींना बेड्या घालत अटक करू शकतात। 0 FIR दाखल करता येणार आहे। देशात आता नव्या 3 गुन्हेगारी संदर्भात नियमामुळे कुठेही 0 FIR दाखल करता येणार आहे। आतापर्यंत 0 FIR मध्ये कलमे जोडली जात नव्हती। 15 दिवसांच्या आतमध्ये 0 FIR संबंधी पोलीस स्थानकात पाठवावे लागत होते। फौजदारी खटल्यांची सुनावणी 45 दिवसात पूर्ण करावी लागणार आहे। नवीन कायद्याअंतर्गत सामूहिक बलात्कार प्रकरणात 20 वर्षाचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेची तरतूद आहे। अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोषींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाईल। खोटे बोलून संबंध बनवणे हा देखील गुन्हा मानला जाईल। महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच पीडितेचे म्हणणे घेण्यात येणार आहे। 7 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या प्रकरणामध्ये फॉरेन्सिक तपासणी केली जाईल। मॉब लिचिंगच्या प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा होणार आहे।